बाळांनो, इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाला आपण पहिल्या भागामध्ये प्रारंभ केलं होतं, ज्यामध्ये 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आपण या ठिकाणी अभ्यासली. प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ असा भाग आपण पाहिला होता. आज आपण 2.2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली अभ्यासाला घेतो या ठिकाणी, त्यामुळे छानपैकी लक्ष द्या. एकंदरीत भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली पाहत असताना त्यामधला पहिला मुद्दा आहे वसाहतवादी इतिहास लेखन. कारण बाळांनो, भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन हे सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांनीच केलं. या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनीच आपला इतिहास लिहायला सुरुवात केली या ठिकाणी. पण ती करत असताना त्या लोकांनी पूर्वग्रह दूषित होऊन या ठिकाणी आपली संस्कृती, आपला इतिहास गौण दर्जाचा आहे असंच लेखन त्या लोकांनी केलं. आणि त्या उलट वसाहतवादी हे खूप छान आहे, त्यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे, यावरच त्यांनी प्रकाश टाकला. म्हणजे थोडक्यात काय, या वसाहतवादी इतिहास लेखनातले जेवढे काही इतिहासकार होते त्यांचा वापर वसाहतवादी ब्रिटिश सत्तेचं सामर्थ्य वाढवण्यासाठीच केलं. याचं एक प्रमुख उदाहरण म्हणजे 1922 ते 1937च्या दरम्यान केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ जर आपण वाचला, ज्याचे 5 खंड आहेत, तर त्या 5ही खंडामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन लिहिलं आहे. वसाहतवाद किती सामर्थ्यशाली आहे याबद्दलच त्यांनी विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं. पण बाळांनो, याच ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये किंवा ब्रिटिश इतिहासकारांमध्ये काही इतिहासकार खूप छान होते बरं का. त्यांना आपण प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हणतो. या ठिकाणी त्यांनी प्राच्यवादी अभ्यासक देखील आपण म्हणतो. युरोप खंडामध्ये असणारे काही साहित्यिक, लेखक, इतिहास लेखक यांना पूर्वेकडे असणाऱ्या भारताबद्दल आकर्षण निर्माण झालं, कुतूहल निर्माण झालं. इथली संस्कृती, इथला देश, त्यांच्याबद्दल आदर, कौतुक हे त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या विचारातून आपल्याला दिसत होतं. अशा लिखाणाला, अशा विचारांना आपण प्राच्यवादी अभ्यासक किंवा प्राच्यवादी लेखक असं म्हणतो. या ठिकाणी प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये संस्कृत भाषा आणि युरोपियन भाषा यांची तुलनात्मक अभ्यास केली या प्राच्यवादी इतिहासकारांनी. त्यांनी वैदिक वाङ्मय, सांस्कृतिक साहित्य यांचा अभ्यास करून या ठिकाणी एक कल्पना मांडली की त्यातून या भाषेंची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती, अशी त्यांनी कल्पना या ठिकाणी मांडली. म्हणजे इंडो युरोपीय ही भाषा त्यांनी या ठिकाणी एक जुनी भाषा या ठिकाणी मांडली, ज्यातून संस्कृत असेल किंवा ज्यातून वैद्यकीय असेल हे सगळे या ठिकाणी निर्माण झाल्याचं त्यांचं मत होतं. या ठिकाणी एकंदरीत आणखीन एक महत्त्वाचे प्राच्य अभ्यासकांमध्ये जर पाहिलं तर सर विल्यम जोन्स हे खूप महत्त्वाचे म्हणतात. कारण त्यांनी 1784 कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, ज्यामुळे प्राचीन भारतीय वाङ्मयाला आणि इतिहासाला एक मोठी चालना भेटली बाळांनो. त्यामुळे सर विल्यम जोन्स यांना विसरता कामा नये. कलकत्ता या ठिकाणी 1784 एशियाटिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली, तिथून भारतीय इतिहासाला एक चालना भेटली. आणखीन एक प्राच्य अभ्यासक किंवा प्राच्य लेखक आहेत, ते म्हणजे फ्रेडरिक मॅक्स मुलर. जर्मनचे आहेत या ठिकाणी, पण त्यांनी भारताबद्दल लिहित असताना खूप छान लिहिलं. त्यांना संस्कृतबद्दल खूप आवड होती. त्यांनी संस्कृत भाषा इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन भाषा म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे. विशेष म्हणजे संस्कृत भाषेतील एक पुस्तक ज्याचं नाव आहे हितोपदेश, याचं जर्मन भाषेत त्यांनी अनुवाद केलं. द सेक्रेट्स बुक ऑफ द इस्टे या नावाने त्याचे 50 खंडही त्यांनी या ठिकाणी तयार केले. ऋग्वेदाचं देखील त्यांनी संकलन केलं. 6 खंडात ऋग्वेदाचा देखील अनुवाद केला जर्मन भाषेमध्ये या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात काय, जी परदेशी किंवा युरोपियन लेखक आहेत त्यांनी भारताबद्दल आदरयुक्त लिहिलं, त्यांना आपण या ठिकाणी प्राच्यवादी इतिहास लेखक असं म्हणतो. पण ज्या ज्या लोकांनी भारताबद्दल चांगलं लिहिलं किंवा आदर्शवादी लिहिलं, कौतुकास्पद लिहिलं, त्यांच्या लिखाणामध्ये देखील या ठिकाणी साम्राज्यवाद होता. त्यांच्या लिखाणामध्ये देखील या ठिकाणी वसाहतवादाला प्रोत्साहन देणार होतं. हे छुपे साम्राज्यवादी होते असा आरोप एडवर्ड सेद यांनी केलेला आहे. बाळून त्यानंतरचा मुद्दा आपण पाहतो राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे आपल्या देशाबद्दल प्रेम असणाऱ्या इतिहास लिहिणाऱ्या लेखकांबद्दल आपण या ठिकाणी होतो. खरं तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाची मूळ रूपात भारतात 19व्या आणि 20व्या शतकामध्ये प्रारंभ झाला. कारण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शाळेत
म्हणजे ब्रिटिश लोकांच्या शाळेत शिकलेले जे भारतीय तरुण होते, या तरुणांना नंतर लक्षात आलं की भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान किंवा आत्मजाणीव ही समाजामध्ये व्हायला पाहिजे, लोकांमध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इतिहास लिहायला पाहिजे. या ठिकाणी त्यात प्रथम जर नाव कोणात जात असेल तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरुवात केली. आणि बाळांनो, खरं तर ब्रिटिशांनी जो आधी इतिहास लिहिला होता तो चुकीचा आहे, पूर्वग्रह दूषित आहे, त्यामध्ये खूप कमतरता आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केला. पण ते करताना पण त्यांनी खूप मोठी चूक केली. कारण भारतीय इतिहासकारांनी लिहित असताना इंग्रजांचं चूक आहे हे यावर प्रकाश जास्त टाकला, पण वास्तववादी लिखाण काय आहे, चिकित्सक अभ्यास कसा असतो, चिकित्सक पूर्व छाननी करून त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे, याकडे त्यांनी मात्र दुर्लक्ष केलं. ज्या इतिहासकारामध्ये जर आपण विचार केला तर महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्र लाल मिश्रा, रमेशचंद्र मुजुमदार किंवा काशीप्रसाद जसवाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहास लेखकांची नावं आपण सांगू शकतो. पण यांनी देखील पूर्वग्रह दूषितनच लिहिलं. त्यांनी भारत चांगला आहे, भारतीय संस्कृती चांगली आहे असंच लिहिलं, पण खरं काय यावर प्रकाश त्यांनी टाकला नाही. जर कोणी टाकला असेल वास्तववादी लिखाणावर तर ते वी का राजवाडे आहेत. खरं तर वी का राजवाडे हे एक इतिहास लेखक आहेत, भाषाशास्त्रज्ञ आहेत, व्युत्पत्ती निर्मिती करतात, व्याकरण तज्ज्ञ आहेत. अशा असणाऱ्या राजवाड्यांनी या ठिकाणी इतिहासाबद्दल लिहित असताना असं सांगितलं की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. पण मराठ्यांच्या इतिहासाची साधने अशा नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं ज्याचे 22 खंड आहेत, पण ते लिहिताना म्हणतात की ते वास्तववादी असलं पाहिजे, कागदांची छाननी झाली पाहिजे आणि जो खरा आहे तोच इतिहास लिहिला पाहिजे. म्हणून ते असं म्हणतात की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, त्याला इतिहास असं म्हणायचं, ज्यामध्ये राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कारस्थानी युद्धे यांची हकीकत नसून तर त्याबरोबर या ठिकाणी सर्वसामान्यांचाही विचार झाला पाहिजे, असं मतप्रवाह करणारे वी का राजवाडे. त्यानंतर आपण पाहतो बाळांनो या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर, विदा सावरकर असं म्हणतो. खरं तर भारतीय चळवळीला ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रेरणा देणारी, स्फूर्ती देणारी, स्पिरिट देणारी जर कोणाचं लिखाण असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं या ठिकाणी. कारण इतिहास लेखनाचं मध्ये या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द इंडिया वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1857, ज्याला आपण मराठीमध्ये 1857चे स्वातंत्र्य समर असं म्हणतो या ठिकाणी, या पुस्तकात जे काही त्यांनी लिहिलं ते एक चळवळीला चालना देणारं होतं या ठिकाणी बाळांनो. अशाच पद्धतीने प्रदेशाचा इतिहास लिहायला पाहिजे, गावाचा इतिहास लिहायला पाहिजे, फक्त एखाद्या राजाचा त्याच्या राजघराण्याचा नसून तर प्रदेशाचा देखील इतिहास लिहायला चालना याच काळामध्ये भेटली बाळांनो. त्यानंतरचा आपण मुद्दा पाहतोय स्वातंत्र्य उत्तर काळातील इतिहास लेखन, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचा इतिहास लिहायची पद्धत कशी अवघड झाली. खरं तर सुरुवातीला राजघराण्यांचा इतिहास, राजांच्या युद्धांचा इतिहास इथपर्यंतच एक मर्यादा होती. पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संस्कृती, सामाजिक, आर्थिक, त्या व्यक्तींचे राहणीमान, त्या व्यक्तीची बोली भाषा, तिथलं विज्ञान, तिथली अर्थव्यवस्था, तिथली राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू इत्यादीवर प्रकाश टाकण्यात येऊ लागला. आणि बाळांनो एकंदरीत भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जी इतिहास लेखनाची पद्धत अवगत झाली त्याचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. एक मार्क्सवादी इतिहास, एक वंचितांचा इतिहास आणि दुसरा स्त्रीवादी इतिहास. त्यातला पहिला मुद्दा आपण पाहूत मार्क्सवादी इतिहास. खरं तर कार्ल मार्क्सच्या विचारांना प्रेरित होऊन हा इतिहास लेखनाचा प्रकार प्रकाशित आला. खरं तर मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती मानला गेला. या ठिकाणी प्रत्येक सामाजिक घटकांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखकाचे महत्त्वाचे सूत्र होते या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात काय की कारखान्यात काम करणारे जे कामगार आहेत त्या कामगारांचा सुद्धा इतिहास लिहायला पाहिजे, त्यांची दैनंदिन जीवन कसं जगतात त्यावर सुद्धा प्रकाश टाकायला पाहिजे, असं मत मार्क्सवादी इतिहासकारांचं होतं या ठिकाणी. ज्यामध्ये इतिहासकारामध्ये जर उल्लेख केला तर दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील
या लोकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यातल्या त्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे तर कम्युनिस्ट पक्षाचे, कारण कम्युनिस्ट पक्षांचीच विचारसरणी म्हणजे मार्क्सवादवर बाळानो या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे ते संस्थापक सदस्य होते या ठिकाणी, म्हणून त्यांच्या लिखाणाला खूप महत्त्व येतं. त्यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे कोणतं? प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे, जे कामगारांबद्दल, जे वर्कर आहेत त्यांच्याबद्दल जो इतिहास लिहिला जातो त्याला मार्क्सवादी इतिहास असं आपण म्हणतो. त्यानंतर आहे वंचितांचा इतिहास. वंचितांचा इतिहास म्हणजे बाळांनो पहिल्यांदा शब्द समजून घ्या. ज्यांच्यापर्यंत कसलीच सुविधा पोहोचलेली नाही, अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगतात किंवा कुठं काम केलं त्यांना कोणी मोबदलासुद्धा देत नाही, असे जे वंचित आहे समाजापासून, विचारांपासून, साहित्यापासून, अभ्यासापासून, लेखनापासून, शिक्षणापासून, सर्वच गोष्टीपासून जे लांब आहेत, अशा लोकांच्या इतिहासाला आपण वंचितांचा इतिहास असं या ठिकाणी संबोधतो. खरं तर या वंचितांच्या इतिहासाची सुरुवात जर आपण विचारात घेतली तर ते इटलीमध्ये झाली. अँटोनियो ग्रामची या व्यक्तीने पहिल्यांदा वंचितांवर प्रकाश टाकला या ठिकाणी. आणि वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा जी असते, अगदी 18 पगड जाती ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी, आलुतदार बलुतदार त्यांच्यापासून त्यांचा इतिहास लिहिला जातो. भारतामध्ये हा इतिहास लिहिण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर कोणी केलं असेल ते रणजित गुहा यांनी केलं. पण त्याही आधी जर कोणी कार्य केलं असेल तर ते महात्मा फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महात्मा फुलेंचा जर आपण विचार केला तर गुलामगिरी, शूद्र अतिशूद्र किंवा स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्यावर त्यांनी लिखाणातून मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकला. त्यातून त्या काळातील वंचित कसे होते हे आपल्याला कळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर दलितांचे नेते होते, दलितांचे पुढारी होते या ठिकाणी. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे वंचित आहेत त्यांच्याबद्दल आपले विचार मांडले, ते म्हणजे हू एव्हर्स द शूद्रास, द अनटचेबल या 2 पुस्तकातून त्यांनी वंचितांचा इतिहास मांडला. म्हणजे बाळांनो, वंचित लोकांचाही इतिहास लिहायला सुरुवात झाली या काळात. आणखीन एक शेवटचा प्रकार आहे स्त्रीवादी इतिहास. बाळांनो, खरं तर इतिहासाची आपली परंपरा खूप मोठी आहे या ठिकाणी, अगदी इसवी सन पूर्व 3000 वर्षात, त्याच्याही आधीपासून आपण इतिहास आपल्याकडे आहे. पण कुठे स्त्रियांबद्दल इतिहास लिहिला जात नव्हता. त्याचं कारण लिहिणारेच पुरुष होते या ठिकाणी, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लिहिणारे पुरुष, इतिहास पण पुरुषांचाच. ही कुठेतरी कमतरता होती या ठिकाणी की स्त्रियांवर प्रकाश टाकला नाही, स्त्रियांचा इतिहास लिहिला नाही. ही विचार स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी पुढे आला आणि स्त्रिया देखील या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे. स्त्रियांनी देखील कार्य केलेलं आहे, स्त्रियांनी घर काम सांभाळलेलं आहे या ठिकाणी आणि राजकारभारही सांभाळलेला आहे. त्यांचाही इतिहास पुढे येणं आवश्यक आहे. या विचारातून सगळ्यात पहिलं जर नाव कोणाचं घ्यायचं असेल तर ते ताराबाई शिंदेंचं या ठिकाणी. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये ताराबाई शिंदेने स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक 1882ला लिहिलं आणि त्या स्त्रियांचं दुःख, स्त्रियांचं कार्य पुढे आणण्याचा प्रयत्न केला. बरं, आणखीन एक लेखिका आहे पंडित रमाबाई. 1888मध्ये त्याने देखील या ठिकाणी द हाय कास्ट हिंदू वुमन्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यातून त्यांनीही स्त्रियांवर प्रकाश टाकला किंवा त्यांचं मत मांडायचा प्रयत्न केला. खरं तर स्त्रियांना घर आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक किंवा राजकीय समतेचा हक्क आहे किंवा नाही, अशा अनेक विचारसरणी पुढे आली या ठिकाणी. मीरा कोसंबी यांनी तर क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट एक्सेस इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात त्यांनी तर स्त्रियांचं पूर्ण दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. पंडित रमाबाईंनी देखील या ठिकाणी स्त्री डॉक्टर रखमाबाई या भारतातल्या पहिल्या कार्यरत स्त्री, बरं का, कार्यरत स्त्री आहेत, त्यांच्यावर निबंध लिहून त्यांचं कार्य समाजासमोर आणलं. शर्मिला रेगे यांनी देखील या ठिकाणी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन्स टेस्टिमोनीज नावाचं पुस्तक लिहून त्या ठिकाणी स्त्री आत्मचरित्र निबंध लिहून त्यांनी समाजासमोर स्त्रियांना आणलं या ठिकाणी. खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी बाळांनो, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मग मार्क्सवादी इतिहास असेल, वंचितांचा इतिहास असेल, स्त्रीवादी इतिहास असेल, ही एक विचार प्रणाली आहे, त्यातून हा इतिहास जन्माला आला. पण असे काही लोक आहेत की विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता, कोणत्याही विचारप्रणालीचा आश्रय न घेता आहे तसा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणारे सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवाळकर हे या लोकांची नावं मात्र आपण विसरता कामा नये या ठिकाणी. त्याचबरोबर अलीकडच्या काळात जर आत्ताच्या काळात जर विचार केला, यदी फडके, रामचंद्र गुहा याही लोकांचं संशोधन आणि लिखाण अत्यंत मोलाचं मानलं जातं या ठिकाणी. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उद्याला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळी
चा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेली असेच म्हणावं लागेल. या ठिकाणी आपल्याला विकसित होताना ते दिसते सुद्धा बाळांनो. या ठिकाणी बाळांनो